आज आपण बनवणार आहोत मशरूमची भाजी। त्यासाठी लागणारे साहित्य: मशरूम छान धुवून चिरून घेतलेले, 2 कांदे चिरून घेतलेले, 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले, कढीपत्ता आणि लसूण। मसाले: 2 चमचे लाल मसाला, 1 चमचा हळद आणि 1 चमचा गरम मसाला पावडर। आपण आता सुरुवात करूया। गॅस चालू करून कढई जरा गरम झाली की त्यात आपण 4 चमचे तेल ओतायचं आहे। तेल गरम झाले की त्यामध्ये लसणाचे बारीक केलेले तुकडे घालायचे आहेत। नंतर घालूया आपण हिंग, आता आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे। कढीपत्ता घालताना तेल उडू नये सर्वीकडे म्हणून त्यावर झाकण ठेवायचं आहे। आता आपण यामध्ये कांदा घालूया। कांदा छान गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घेऊ। आपला कांदा आता छान गुलाबी रंगाचा झालेला आहे, नरम झालेला आहे। त्यात आता आपण टोमॅटो घालू। टोमॅटो सुद्धा आता आपण ढवळून घेऊ। कांदा आणि टोमॅटो नरम होईपर्यंत परतून घेऊ। आता यामध्ये आपण मसाले घालू। आपण जे मसाले घेतलेले आहेत, 2 चमचे लाल मसाला, 1 चमचा हळद आणि 1 चमचा गरम मसाला पावडर मिक्स करून घेऊ सर्व आपण। थोडा वेळ झाकण ठेवून मंद आचेवर एक वाफ काढूया। सर्व मसाले एकजीव झालेले आहेत। आता त्यामध्ये आपण मशरूम टाकून घेऊ। सर्व मशरूम त्यामध्ये घालून झाल्यावरती मसाला आणि मशरूम एकजीव करून घेऊ। आता हे आपल्याला परतून एकत्र मिसळून घ्यायचं आहे सर्व। यामध्ये आपल्याला पाणी घालायचे नाही आहे। आपल्याला ही भाजी वाफेवरच शिजवायची आहे। हे आता सर्व मिक्स झालेलं आहे। आता आपण याच्यावरती झाकण ठेवून
मंद आचेवरती वाफेवर शिजवण्यासाठी ठेवून देऊ. थोड्या वेळाने जरासं परतून घेऊ. थोडं मीठ टाकून ढवळून घेऊ. पुन्हा एकदा झाकण ठेवून 1-2 मिनटं वाफ काढून घेऊ. भाजी तयार झालेली आहे. थोडंसं परतून बघूया. भाजी आपली शिजलेली आहे. बघू शकता तुम्ही. भाजी आपली तयार आहे.